ही आर्टवर्कशीटचं हे झेंडू आहे बघा, दिसायला किती भारी आहे। याच्या पाकळ्या किती भारी, कसं दिसतंय, कसं पिवळं धमक दिसतं, सोनं दिसतंय। सोनं दिसतं। ही जर विठ्ठलाला हार करून जर घातला, माझा विठ्ठल पावायचा नाही का? याचं नावच विराटी। विराट म्हणजे उत्पन्न विराटच होणार ना, असं आहे ना। ती पाहिले ना आम्ही झेंडू होते ना, एवढे झेंडू येतात, एवढे। आता गजरेबाज झेंडू पाहिल्याच्या नंतर मनच फुलतं। ह्यो कलिंगड, एक कलिंगड जर कापला तर किती माणसं खातील? कमीत कमी 10 माणसं खातील ना। म्हणजे पिवळा झेंडू काय आकर्षक आहे। विजय म्हणजे तो नावासारखाच आहे, म्हणून तेच नाव तसं ठुलंय। ही कलिंगड मोठं आहे, शेतकऱ्यांनी ही कलिंगड शेतामध्ये लावा आणि याचं उत्पन्न पावा किती होतंय। याचं उत्पन्न भरपूर होतंय। या आर्टवर्क कंपनी इतकी भारी आहे ना, नादाच खुळा। रामकृष्ण हरी, विठ्ठला पांडुरंगा आला तुझ्या पंढरीला। आणि इथं कृषी प्रधान पायासाठी कशामुळे आलो की पाहिल्याच्या नंतर अनुभव भेटतात। मग शेतीमध्ये आपल्याला कष्ट करून ज्यादा फायदा भेटतो अनुभव इथं घेतल्यामुळं। इथं ट्रॅक्टर भारी येतं, इथं सगळं म्हणजे समजा क्वालिटी आहे सगळी। मग आपण जर समजायचं ही पाहिल्याच नंतर आपल्यासुद्धा डोक्यात बसतं आपण असंच करावं, मग उत्पन्न वाढतं शेतीचं। मग शेतीचं उत्पन्न वाढायच्या नंतर आपला फायदा होतो। म्हणजे पिवळा झेंडू काय आकर्षक आहे। अहो असा झेंडू कसा परमेश्वराने बनवला हीच मला डोकं चालना। आणि याच्यात परत गुलाबी बी आहे, म्हणजे जसं लागन तसं आपल्याला घेता येतं पीक। आणि एवढं आकर्षक की पाहिले ना आम्ही झेंडू होते ना, एवढे झेंडू येतात, एवढे। आता गजरेबाज झेंडू पाहिल्याच्या नंतर मनच फुलतं। ड्रीम ही जर बघितलं ना, आलं वाटतं काय असं मनच आपलं आनंदात होतं। आणि ते आम्ही पाहिलं ना झेंडूही करतो ना, एवढे फटाकड्या, त्याला फटाकड्या म्हणतात। त्याचा आता तर नजरच पडणार त्या फटाकड्या। ह्यो कलिंगड, एक कलिंगड जर कापला तर किती माणसं खातील सांगा ना? कमीत कमी 10 माणसं खातील ना। आणि रस्त्यावर 5 रुपयाला 10 रुपयाला घेतला की याच्यात एकच माणूस खातंय। मग ही फायद्याचं आहे का ती फायद्याचं? मग असं हे फायद्याचं आहे ना? नाही, हे जे समजा विजय म्हणजे तो नावासारखाच आहे, म्हणून तेच नाव तसं ठुलंय। आणि विराट म्हणजे ह्यो तसं विराट म्हणजे मोठा आहे ना, मग त्याच्यामुळे याचं नाव विराट ठेवलं। ठेवताना सुद्धा पारखूनच नाव ठेवायला पाहिजे। ही कलिंगड मोठं आहे, शेतकऱ्यांनी ही कलिंगड शेतामध्ये लावा आणि याचं उत्पन्न पावा किती होतंय। याचं उत्पन्न भरपूर होतंय आणि सगळ्यांना याचा फायदा होतोय। याचं नावच विराटी। विराट म्हणजे उत्पन्न विराटच होणार ना, असं आहे ना। ती हे झेंडू जर आपण लावले तर दुसऱ्या झेंडूपेक्षा हे जर झेंडू पांडुरंगाचा हार जर करून गळ्यात घातला तरी सगळ्या हारापेक्षा सुंदर दिसणार। ही तुम्ही अनुभव करून बघा। आणि हे सगळे झेंडू आपल्या शेतामध्ये लावा आणि भरपूर उत्पन्न घ्या आणि पांडुरंगाला पहिला हार पांडुरंगाला घाला, मग बघा तुम्हाला कसं उत्पन्न निघते। ही आर्टवर्कशीटचं हे झेंडू आहे बघा, दिसायला किती भारी आहे। याच्या पाकळ्या किती भारी, कसं दिसतंय, कसं पिवळं धमक दिसतं, सोनं दिसतंय। सोनं दिसतं। ही जर विठ्ठलाला हार करून जर घातला, माझा विठ्ठल पावायचा नाही का? ही सगळं आर्टवर्क तर तुम्ही ही लावा आणि शेतीमध्ये लावून भरपूर उत्पन्न घ्या। मी सुद्धा 2 एकर लावलेलं आहे, मला भरपूर उत्पन्न भेटतंय। मी नगर जिल्ह्यातला आहे तिकडं। ही आर्टवर्क कंपनी इतकी भारी आहे ना, नादाच खुळा। हिचा नादच खुळा आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी।